मजा नाही बरं का ऑनलाईन मध्ये. हॅलो, एम आय ऑडिबल? हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय काय हो? जॉईनच केलं नाही मी त्यांना, कसा आवाज जाणार आहे? हा, आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? हॅलो 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 हॅलो. एम आय ऑडिबल? Yes, 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 हॅलो हॅलो हॅलो. yes, sir. आवाज येतोय का माझा? कोणच बोलू नाही, काय म्हणतात? येतोय का त्यांना? त्यांचं मला येत नाही. हॅलो, काढलंय बरं का मॅडमने, काढून गेलंय. मॅडम काढून गेलं मला वाटतं. काय लावते ते? हेडफोन लावते का? काय करा, ह्या बेंचवर ठेवा, म्हणजे मला त्यांचा सगळ्यांनाच आवाज येईल. इथे ठेवा. तुमचा नाही नाही, थोडं लांब ठेवा, थोडं लांब ठेवा. ह्याच्या जवळ आलं की प्रॉब्लेम येतो. कोणाचं? माझं म्यूट करून कसं होईल? हा, ते फक्त द्या. हे फक्त घुसवून ठेवूया. हॅलो हॅलो, माइक टेस्टिंग. Yes, sir. थोडस बोला तुम्ही, मला ऐकू यायला पाहिजे. Hello, sir. विशाखा बाबर? मला वाटलं, मला काय वाटलं माहितीये का, हे ऑनलाईन आहेत, समजतंय का बघा. अरे अरे अरे, लांब तिथंच ठेवा, तुमच्या तिथं ठेवा. आता कसं करूया बघा. आपण कुठपर्यंत आलोय माहिती आहे का सिलेबस? एक मिनिट. Is my screen visible? Hello? Yes? No, sir. No, sir. No. Please check it. Yes. Yes, sir. Very good. आपण कुठपर्यंत आलो? मागं पडलंय बघा. मला वाटतं प्रिझर्वेशन जस्टिस झालंय का? आठवतंय का बघा ना काय? प्रिझर्वेशन जस्टिस, रिसोर्स डिप्लिशन, पोल्युशन. कसं आहे बघा ना, तुम्हाला किती गोष्टी अवघड आहेत. आपण कुठपर्यंत शिकलो हे सुद्धा माहित नाही विद्यार्थ्यांना. कसलं शिकलो? मला वाटतं बरं का, मला थोडंसं आठवल्यासारखं वाटतंय. Production and work, that part we have seen, how to produce and what to produce and how to produce, what to produce and how to produce. Yes? नवीन कोण आलंय का? नवीन इंट्रोडक्शन इथून द्यायची.
या इथे या 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 आपण काय करूया थोडस हे स्टॉप करूया. पॉज शेअर रिमूव्ह पिन कसं करायचं. झूम कसं करायचं. हा मोठं होतं काय. पिन व्हायला पाहिजे हो. अडचण काय ठीक आहे. एवढ्या छोट्या स्क्रीन मध्ये तुम्ही दिसणार का बघा आता. परवा मोठं झालं ते केलं की बघा इथे ते दिसतंय काय. कसं स्टॉप करणार. आता इथे बघा ना तुम्ही समजता बघा ना ऑप्शन काय येते रिझ्यूम शेअर म्हटल्यानंतर स्क्रीन दिसायला चालू होणार. ठीक आहे. आता झाले का बघा दिसायला चालू. पॉज म्हणल्यानंतर उलट बघा. ठीक आहे असू दे काय बघा मोठं बस बघा. Am I audible विचारायचं. Am I audible to all? Hello. Am I audible? Yes. So, hello to all everyone. Myself Samar Niroli. I am from Akkalkot Taluka and near about 20 kilometer. My town is there named Wagdari and I am from Solapur. Your experience about universal human value. UHV is very beautiful subject to understand and it is very hard to understand and utilize in our daily life. Next. Oh, sir. Next. Yao. First time salam. Am I audible विचारायचं. Am I audible? Yes, audible. Hello. Hello. जोरात विचार. Am I audible? Yes. So, myself Giri Abhijit Prakash, post Itkur, Taluka Kalam, Jilla Osmanabad. Your experience about universal human values. Universal human values subject is interesting subject and hardly understand. Next. Yeah. तुम्ही काही चेहऱ्यांनी दिलेले ऑलरेडी इंट्रोडक्शन चेहरे मला लक्षात राहतात मरेपर्यंत. ठीक आहे. फक्त बदल होतात. बदल झाल्यानंतर दिसत म्हणजे गाडी वाढते.
त्यामुळे परत ओळखता येत नाही. Hello, hello, I am audible. Hello, म्हणजे नाही. My name- Yes, म्हणजे जास्त करा, म्हणजे तुमचं कळतं. my name is Vaibhav Kailas Tambe. I am from Keskarwadi, Taluka Pandharpur, Jillah Solapur. And my branch is ENTC and I am universal human value is the very interesting and very important of human life is subject. तुम्ही तयार राहा. तुम्ही तयार राहा. Hello. My आवाज name बारीक is करा, आवाज बारीक करा. my name is Pratik Dadakare. I am from Mangalweda. UH is a subject of most important of in your life. आपण काय सांगायचं फॉलो करायला पाहिजे का म्हणजे अंमलात आणला पाहिजे का इम्प्लिमेंटेशन से समथिंग अबाउट इम्प्लिमेंटेशन ऑफ द सब्जेक्ट इन द रियल लाईफ इज इट इम्पॉर्टंट सांगा कसं बघा छोटे छोटे वाक्य बनवायचे असतात इंग्लिश मध्ये काय बोलायचं आहे का नाही माहित नाही सीएस आहे का नाही सीएस कम्युनिकेशन स्किल्स काय शिकताय त्याला पुढे गेलं पाहिजे हो करे ना हाँ, अभिजित प्रतीक करे. प्रतीक करे हाँ. अजून कोण तिकडे तिकडे पलीकडे एक जण राहिला झालं का? या या बाकीचे मग झालेले आहे यस बा छान छान बसलं कसं आहे बघा बी अ गुड लिसनर व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी आहे वेन त्यांना आवाज जाते का वेन यू विल बिकम अ गुड लिसनर देन ओनली वी कॅन बी अ गुड स्पीकर ऐकलं का बघा होता आधी ऐकायला शिकाय मग बोलायला येतंय महत्वाचं आहे ते आपल्या घरातले लहान पोरं बघायला विचार करा ऐकत असतात ते कॅप्चरिंग चालू असतं ऐकते and then they will start speaking. Good evening, all. I am audible. Yes. Myself, Prachi Kolhar. I am from Mohol Taluka. UHV subject is interesting, and there are 9 in this subject. 9 values are important in our life. Thank you. अजून काय डिव्हिजन जी मध्ये सृष्टी म्हणून कोण राहील मोहळच आहे हॉस्टेलला राहतात डिव्हिजन विचारा डिव्हिजन सी मध्ये आहेत मोहळच आहे आडनाव माझ्या लक्षात राहत नाही सृष्टी आहेत का काय आहेत ते पण नाही माहित पण मोहळचे आहेत गावा लक्षात राहतात लक्षात घ्या हा सृष्टी सांगा की अहो सांगा तुम्ही सांगितलं वेगळं असतं ठीक आहे चालू करूया का ह्यात मजा नाही बरं का ऑनलाईन मध्ये गंमत नाही आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज व्हॉट इज हॅपनिंग आता इकडे बोलणं चालू झालंय बेंच वरती ह्यांच्याकडे बघायचं का तुमच्याकडे बघायचं आहे बघायचं कोणाकडे ठीक आहे ऑनलाईन वाल्यांकडे बघायचं का ऑफलाईन वाल्यांकडे तुमचा आवाज पण येत नाही मला कानात घासल्यावर येईल मला वाटतं हॅलो हॅलो एम आय ऑडिएबल Yes, sir. तुम्हाला पण जर चालू करायचं असेल तर चालू करा बारीक आवाजात तुम्हाला पण ते काय म्हणते ऐकू येते सगळ्यांकडे फोन आहेत येस हा चालू करा मीटिंग चालू करा आणि ज्याला कोणाला बोलायचं आहे बरं का
त्यांनी डायरेक्ट तिथं अनम्यूट करून बोला, म्हणजे त्यांना पण ऐकू जाते, मला पण ऐकू जाते, सगळ्यालाच ऐकू जाते. चालू करा लवकर, जॉईन व्हा. त्यात रोल नंबर पण लिहा, अटेंडन्स पण लागेल. पॉइंट झालाय का जस्टिस प्रिझर्वेशन? हॅलो, आता चालू आहे तो? हॅलो, बोला की पलीकडनं कोण आहेत का? Yes, sir. हा, जे जे आवाज फक्त बारीक करा बरं का, इथल्यांनी आवाज बारीक करा. वर्गामध्ये असलेले पण जॉईन झाले बरं का आता. So total number of participants are 42. I am really happy, and unfortunately remaining participants are online. And किती असतील अंदाजे आपण सगळेजण मिळून? 20 आहे. So this is the small success. This is the small success of division C, and where number of students are 20 to 26. बाकीच्यांचे प्रॉब्लेम काय आहेत आणि ते सॉल्व्ह होणार आहेत का नाही? ठीक आहे, हा मोठा प्रश्न आहे. एक 4-5 जणांनी आहे ना जर सांगितलं तर तिकडे सगळ्यांनाच बरं वाटेल की व्हॉट आर द रिझन्स वाय यू आर नॉट कमिंग टू कॉलेज अँड अटेंडिंग द सेशन्स ऑफलाईन. व्हॉट इज द रिझन? हेलो हेलो हेलो, Yes, sir. what is the reason है ना भंगुरे है, what is the reason why you are not joining the sessions offline? May I know the reason? एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बरं का. भंगुरे, सवानी, Yes, sir. सावनी, Sound, sir. सावनी भंगुरे, सॉरी. तर तिकडे बघा क्लासचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आहे. क्लासचं प्रतिनिधित्व करत असताना व्हॉट इज द रिझन वाय यू आर नॉट जॉईनिंग द सेशन्स और वाय यू आर नॉट कमिंग टू द कॉलेज अँड अटेंडिंग द सेशन्स ऑफलाईन? मे आय नो द रिझन? हॅलो Sir, काही पर्सनल रिझन मुळे आली नाहीत. ठीक आहे, पर्सनल रिझन मुळे आलेले नाहीये. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बरं का. Yes, sir. हा, अजून कोण सांगेल? संध्या चंदन शिवे, आरती चौगुले, हा इथे जाईल, सॉरी. ठीक आहे, तन्वी गुंड इथे जाईल का? सुमित, Yes, sir. Yes, sir. may I know the reason why you are not joining the sessions offline? Why you are not coming to college? आज हॉस्टेल आलो सर, आज उद्या येतो सर. वा वा वा, चांगलं आहे बरं का. आज आलाय काय? हो सर, आज आलो सर. ठीक आहे, सामान वगैरे लावलं का सगळं बघा? तेच करायला सर आता. ठीक आहे, ठीक आहे. अंबुले योगेश, संडेला येणार आहे सर. हा संडेला येणार आहे हॉस्टेलवरती. संडेला येणार आहेत म्हणजे मंडे पासून जॉईन होत आहे. हा सर. साक्षी काळे, Yes, sir. what is the reason why you are not coming to college and joining the sessions offline? जॉईनिंग दी सेशन्स ऑफलाईन ह्याचं एक रिझन सांगतो बरं का. कॅमेरामध्ये आपण जसं दिसत असतोय ना त्याच्यापेक्षा वेगळं दिसत असतोय ऍक्च्युली. समजतं का बघा? व्हॉट इज द रिझन? बिकॉज आवर आईज दॅट इज द फर्स्ट सेन्सरी ऑर्गन आहे म्हणूया आपण ह्याला. दिस इज द फर्स्ट सेन्सरी ऑर्गन अँड दिस इज द गिफ्ट विच वी हॅव गॉट अँड फ्रॉम द नेचर. निसर्गाकडून मिळालेलं हे आपल्याला काय बघा ना देणगी आहे म्हणूया आपण. गिफ्टला काय शब्द? सरप्राईज नाही, गिफ्टला बक्षीस, बक्षीस भेट. हा भेट, ठीक आहे. दिस इज दी भेट वस्तू, जे डोळे आहेत आपले, ठीक आहे. वस्तू असते का बघा, का भेट असते नुसतीच. दिस इज दी गिफ्ट अँड विच वी हॅव गॉट अँड, बोल नका आता बरं का प्लीज.
नाहीतर मी हाकलतो पण बाहेर. माझ्या सेशनमध्ये मला तुम्ही ऑफलाईन असलेले, माझ्या सेशनमध्ये अजिबात बोललेलं चालत नाही. काय बोलायचं असेल तर डायरेक्ट क्लासमध्ये उठून आहे सगळ्यांना ते बोलायचं. समजतंय का? समजतंय का? बघा, ते गरजेचं आहे. गरजेचं आहे असं मलाच वाटतंय. तुम्ही सांगा ना, गरजेचं नसेल तर बोलत बसा. सांगा तुम्ही. तुम्ही सांगा इकडे ऑनलाईन वाले, एका बेंचवर दोघं बसल्यानंतर किंवा दोघी बसल्यानंतर डिस्कशन जर आपापसात होत असेल तर त्या शिक्षकाची गरज आहे का होती ते क्लासरूम मध्ये? विचार सांगा जरा. हॅलो हॅलो हॅलो, ऑनलाईन वाले बोला की काहीतरी आहे. हॅलो हॅलो. येस सर. हा, एका बेंचवर दोघं किंवा दोघी बसल्यानंतर त्यांनी आपापसात बोलणं हे इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? नो सर. नैसर्गिक स्वीकृतीला हे धरून आहे काय? काय होतं ह्याच्यामुळे काय होत आहे? आपण थिंकिंग नाही करत आहे बरं का. वी आर नॉट थिंकिंग आहे. अँड दॅट इज द मेन रिझन बिकॉज ऑफ विच वी आर फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन दी सेल्फ लेवल अँड बॉडी लेवल. बरोबर का? बघा ना, विचार करा. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे why there is disharmony in self, why there is disharmony in between the self and body. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ना. why we are not, कोण असतील बरं का सगळेच हॅप्पी, ठीक आहे. जर नसेल, if you are not happy, then that question you ask to yourself, why I am not happy, that question you ask to yourself and which is present in your body, you will get answer. And for that what is required, you will have to think a lot. आपण विचार केला पाहिजे. मग सेल्फ लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला, if really you wanted to become happy, so what is the first requirement? We will have to listen things which will be coming from the self, and this listening will take place from the body. आपल्या बॉडीने ऐकायचं आहे, लक्षात घ्या ना. सेल्फचं होतंय कसं? आपल्या शरीराचं आपण ऐकतोय. and when we will start listening our instructions and listening instructions from the body, and if these instructions will be receiving by the self, then it is very difficult. And that kind of situation we can consider, we can call it as situation of enslavement. enslavement म्हणजे सांगा, बोला की इथल्यांनी बोललं तरी चालतंय. एन्स्लेवमेंट म्हणजे काय? काय अवघड अवस्था आहे. एन्स्लेवमेंट म्हणजे गुलामगिरी, बरोबर का? स्लेव म्हणजे गुलाम. स्लेव म्हणजे गुलाम. त्या स्लेव ह्या शब्दावरून एन्स्लेवमेंट हा शब्द आला, लक्षात घ्या. एन्स्लेवमेंट म्हणजे गुलामगिरी. आणि ह्याचं कारण काय आहे? we are listening and self is listening instructions which will be coming from the body. विचार करा. most of our imagination is totally dependent on the कशावर? sensory organs and सांगा, sensory organs and अभ्यास शून्य आहे. ह्याचा जर थेरी पेपर असेल आणि जर तुम्हाला एमपीएससी यूपीएससी ला तर तिकडे सिलेक्शन होणार नाही, लक्षात घ्या. एसी लिहायचा असतो एसी, एमपीएससी यूपीएससी साठी निबंध लिहायचा असतो. किती मार्काचा निबंध असतो? हॅलो, माहिती आहे कोणाला? एसे नावाचा एक पेपर असतो, निबंध निबंध लिहायचा. 250 मार्क आहेत त्याला. आपण आतापर्यंत जे निबंध लिहिले ते किती मार्काचे लिहिले? 10 ते 15 मार्काचे लिहिले, बरोबर का? बघा, मग 250 मार्काचा जर निबंध लिहायचा असेल तर किती लिहायला लागेल?
अडचण काय आहे की आपण लिहायचं बंद केलेलं आहे, लक्षात घ्या. केलं का हो? विचारा स्वतःला. हॅलो 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 हॅलो. गोष्टी लिहायच्या बंद केलेल्या आहेत. गोष्टी लिहायच्या जर बंद केल्या तर ब्रेनला इन्स्ट्रक्शन्स कशा मिळणार आणि त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला कसं कळणार बघा. तुम्ही विचार करा, एक एक्झाम्पल सांगतो मी. समजा जस्टिस हा शब्द आहे आणि या शब्दाचं स्पेलिंग विचारलं तर आपल्याला पटदिशीन सांगता नाही येणार. बट काय म्हणतो बघा ना, बट इफ दॅट वर्ड यू विल राईट ऑन द पेपर, इट इज व्हेरी इझी फॉर यू टू राईट दॅट वर्ड ऑन द पेपर. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्पेल इट आउट. आहे त्या शब्दाचं स्पेलिंग सांगणं अवघड जाणार आहे. जे आता माझ्या समोर दिसते म्हणून मी ते बघतोय, JUSTICEN, but it is very easy to write on the paper. Therefore writing is the first step. Reading is the first step म्हणू आपण. Reading is the first step, writing is the second step, and execution is the third step. These are the three steps which you will find in the computers. कम्प्युटर मध्ये हे पाहायला भेटेल तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय असते, रीड करायला लागते. फाईल जी काय आहे त्याला रीड करायला लागते. नंतर दुसरं काय करायला लागते, त्या फाईलला राईट करायला लागते. आणि तिसरं काय, त्या फाईलला एक्झिक्यूट करायला लागते. एक्झिक्यूट झाल्यानंतर व्हॉट एव्हर थिंग्स you wanted to achieve and with the help of computer that task can be completed and by the machine. त्याच पद्धतीने if same thing you will consider for our own self, सेम तेच करायचं आपल्याला, लक्षात घ्या. बरोबर का? हॅलो हॅलो. आज बोलत नाहीयेत कुठले ऑनलाईन वाले आणि ऑफलाईन वाले पण बोलत नाहीयेत. दोघांनी पिलो करून बसलेले आहेत. हाताच्या पिलो आहे, याला पिलो म्हणतात बरं का. हे जे आहे दिसतं का बघा, त्याला पिलो म्हणतात. हे असं मी कुठेतरी शिकलंय, ऐकलंय बरं का. दिस इज द फर्स्ट पिलो आणि हे वन साइडेड पिलो. दिस इज टू साइडेड पिलो. This is two-sided pillow, and these two pillows, and when we will be in such kind of situation, when we will be sitting and मग नंतर ऑटोमॅटिक वेगळ्याच मोड मध्ये जात असतो आपण, लक्षात घ्या. समजून घ्या. असल्या पिलो शिकत असताना वापरायच्या नाहीत. बॉडी आपली ताट पाहिजे, समजतं का बघा. मी पण ताट बसतो. बॉडी आपली ताट पाहिजे. पाठीचा मनका हा इरेक्ट पाहिजे. पाठीचा मनका एकदम स्ट्रेट पाहिजे. व्हॉट एव्हर थिंग्स वी विल लर्निंग, ऑल दिस थिंग्स अँड डायरेक्टली इट विल गो टू अवर सेल्फ विथ द हेल्प ऑफ सेन्सरी ऑर्गन्स. 5 इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारी माहिती ही थेट इट विल बी डायरेक्टली कम्युनिकेटेड टू अवर सेल्फ. बरोबर का? हॅलो. यस Yes, sir. यशपाल सिंह राठोड एकच दिवस आला आहे बरं का. कुठे गेला? येणार आहे सर, येणार आहे येणार सर. आहे. हा. ठीक आहे, चालू करूया का? चालू करूया Yes. का? बरं, चालू करण्याच्या आधी बरं का, मला वाटतं विशाखा बाबर आहेत ना, त्यांनी प्रश्न विचारला की सर एक्झामला येणार काय आहे. हॅलो. त्या एक्झाम मधून पुढच्या लेवलला जावा की आता 12वी पर्यंत झालं की ते एक्झाम एक्झाम एक्झाम, ठीक आहे, मार्क्स मिळवणे. आयुष्यामध्ये मार्क्स पेक्षा जास्त पुढे काही गोष्टी आहेत, लक्षात घ्या ना. शिक्षण चुकलं आहे, शिकणे चुकलं आहे, अभ्यास करणे आणि शिकणे. अभ्यासासाठी शब्द आहे काय आहे, स्टडी. आणि शिकण्याला काय म्हणतोय आपण, लर्निंग. दोन्ही मध्ये फरक आहे. आज किनो स्टुडंट ग्रुपवर काहीतरी टाकलंय, कोण सांगेल? स्टडी आणि कशाचा डिफरन्स? लर्निंगचा. स्टडीला जर तुम्ही बघितलं तर बघा ना, तिकडे कशा गोष्टी आहेत. मेमराइज करणे म्हणजे काय, लक्षात ठेवणे. आणि रिकॉल करणे. रिकॉल करणे म्हणजे काय, त्याची पुनरावृत्ती करणे आणि त्या पेपरवरती लिहून काढणे आणि मार्क मिळवणे आणि संपला विषय आहे. त्याला काय म्हणायचं,
त्याला काय म्हणायचं? स्टडी म्हणायचं. लर्निंग म्हणजे काय आहे? लर्निंग म्हणजे काय बघा, लर्निंग मधली सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे थिंकिंग आहे. ते आपण थिंकिंग न करत असल्यामुळे, करत नसल्यामुळे, न करत असल्यामुळे म्हणण्यापेक्षा न करत नसल्यामुळे, ठीक आहे, अडचणी आहेत. बरोबर का? मला अडचण कशी झाली माहिती आहे का? बरं का, माझा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. इकडे पण मला बघायला लागते आणि इकडे पण बघायला लागते. त्याच्यामुळे माझं जे लिंक आहे ना ती लागत नाही आहे. तर लवकरात लवकर आणि शक्य झालं तर इकडे क्लासमध्ये या ना, किंवा ऑनलाईन, एकतर मग ऑनलाईन किंवा ऑफलाईन आहे. समजतं का? ऑफलाईन सगळे आले तर ऑनलाईनची गरज नाही, ऑनलाईन सगळे आले तर ऑफलाईनची गरज नाही. इकडे यायचीच गरज नाही. यायचं कशासाठी मग आहे? दॅट क्वेश्चन यू आस्क युअर सेल्फ. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला विचारा तो आहे. समजतं का बघा? आणि ही अडचण आहे, लक्षात घ्या ना, मशीन मध्ये आणि माणसांमध्ये, ह्युमन मध्ये. मशीन पट दिशीन डिसिजन घेऊन रिकाम होत आहे, माणूस मध्येच राहतोय. दट इकडे पण नाही तिकडे पण नाही. समजतं का बघा? चालू करूया? येस सर. सर. आपण कुठपर्यंत आलतो? जस्टिस चालू केलेलं बघा, जस्टिस. स्क्रीन दिसत नाही. हा, व्हेरी गुड. कसं करायचं आता? दिसते का बघा? हॅलो, हा, तुम्हाला दिसते का स्क्रीन ऑनलाईन वाले? येस सर. येस सर. ठीक आहे. येस सर. जस्टिस प्रिझर्वेशन आहे. जस्टिस ऑलरेडी वी हॅव सीन आहे ना. जस्टिस म्हणजे काय तर न्याय आहे, रेकग्निशन आहे. कशाचं? ओळखणं आहे. काय ओळखणं आहे बघा आहे ना, ह्युमन रिलेशनशिप, मानवी नाते संबंध ओळखणं आहे जस्टिस म्हणजे. इट्स फुलफिलमेंट, परिपूर्तता आहे. अँड इव्हॅल्युएशन, मूल्यांकन. कशासाठी आहे ना? लीडिंग टू म्युच्युअल हॅपीनेस. म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे आपापसामध्ये आनंद येण्यासाठी कशाची गरज आहे? न्याय ह्या शब्दाची समजून घेण्याची गरज आहे ना. रेकग्निशन म्हणजे ओळखणं. मानवी नातेसंबंध काय आहे ते ओळखणं, लक्षात घ्या. आणि तिथे म्हणलंय ना, वी हॅड डिस्कस्ड अर्लियर, हे आपण आधीच चर्चा केलेली आहे ह्याच्यावरती. इन द ह्युमन रिलेशनशिप, मानवी नातेसंबंधामध्ये द फिलिंग इज द कोर इश्यू. अँड फिलिंग जो काय आहे त्याने भावना म्हणतोय आपण, त्या भावना ह्या कोर इश्यूज आहेत. कोर इश्यूज म्हणजे काय? मेन कोरचा इथे अर्थ आपण मेन असा घेतोय. मेन इश्यू आहे हा. जसं पृथ्वी जर कन्सिडर केली तर पृथ्वीच्या आतमध्ये कोर मध्ये काय असतो? लावारस. बरोबर का? त्या पद्धतीने आपल्या बॉडीच्या आतमध्ये सुद्धा आहे, बॉडीच्या आतमध्ये नाही, सॉरी, हे समजून घेत असताना सेल्फच्या आतमध्ये म्हणूया, बॉडीच्या आतमध्ये म्हणजे सेल्फच्या आतमध्ये आपल्या कोर काय आहेत तर फिलिंग्स आहेत. फिलिंग्स, ज्या 9 फिलिंग्स आपण पाहिल्या. टी फॉर ट्रस्ट, आर फॉर रिस्पेक्ट, ए फॉर अफेक्शन, सी फॉर केअर, जी फॉर गायडन्स, आर फॉर रेव्हरन्स, जी ग्लोरी, जी ग्रॅटिट्यूड अँड यल लव्ह आहे. अडचण कुठे आहे? ट्रस्ट पासेच अडचण आहे. वी आर नॉट एबल टू बिल्ड ट्रस्ट, अँड इफ वी आर नॉट एबल टू बिल्ड ट्रस्ट, इट मीन्स वी कॅनॉट स्टार्ट द रिलेशनशिप्स. आपण नातेसंबंधाची सुरुवातच करू नाही शकत, लक्षात घ्या. विश्वासानेच अख्खं जग हे विश्वासावर चाललेलं आहे. तुमचा माझ्यावर, माझा तुमच्यावर विश्वास असेल तरच गोष्टी होणार आहेत. अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप्स. And if we are not able to establish the relationships, then we should not supposed to think about the justice. समजतं का बघा? So in order to ensure justice in the society, जर मग समाजामध्ये जर आपल्याला ही न्यायाची खात्री करायची असेल, we need to develop the competence. आपल्यामधल्या क्षमतांचा विकास आपण करणं गरजेचं आहे. We need to develop the competence. अर्थ काय?
आपल्या आतमध्ये असलेल्या क्षमतांचा आपण विकास करणे गरजेचं आहे. टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे. अँड टू एन्श्युअर म्हणजे खात्री करणं गरजेचं आहे. जस्टिस इन दी एव्हरी इंडिव्हिज्युअल. जस्टिस इन दी एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ती न्यायाची खात्री करणं गरजेचं आहे. इन केस जर एखादी केस कन्सिडर केली, समवनच्या तिथं मी एव्हरीवन वाचतोय कारण की सध्या एव्हरीवनलाच गरज आहे ती. समवन म्हणजे काही जणांना, एव्हरीवन म्हणजे सर्वांना. एव्हरीवन इज नॉट एबल टू डेव्हलप दिस कॉम्पिटन्सी. आज अडचण काय आहे सांगितलं या वाक्यामध्ये. अडचण काय आहे, प्रत्येकामध्ये त्या क्षमता नाहीयेत, विकास करण्याची ॲबिलिटी नाहीये, क्षमता विकसित करण्याची ॲबिलिटी नाहीये आपल्यामध्ये. ती ॲबिलिटी जर आली आहे तर डेफिनेटली व्हॉट इज पॉसिबल, वी कॅन स्टार्ट विथ रिलेशनशिप्स, देन वी कॅन एक्सपिरियन्स जस्टिस. समजतंय का बघा, समजतंय का? ऑनलाईन वाले ऑनलाईन काय बघा ना, ऑनलाईन वाले. हॅलो, येस येस सर. येस सर. कुठपर्यंत आलो बघा. हा, एव्हरी इंडिव्हिज्युअल इन केस. इन केस आहे ना, समवन इज नॉट एबल टू डेव्हलप दिस कॉम्पिटन्सी. मग काय होतं बघा, जर ती क्षमता आपल्या बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फला जर ती विकसित करता नाही आली आहे तर काय होतं, एंड्स अप. मग तो जो काही इंडिव्हिज्युअल आहे तो संपतो आहे ना कुठे, डुईंग इनजस्टिस. अन्याय करण्यासाठी तो संपतो, म्हणजे अन्याय करायला चालू करतो असं म्हणूया आपण. समजतं बघा. That person will start and doing injustice in his or her life. तिच्या किंवा त्याच्या आयुष्यामध्ये अन्याय करायला ती व्यक्ती चालू करते. का? तर स्वतःच्या आतमध्ये त्या क्षमता आपण वाढवण्याचा प्रयत्न नाही करत आहेत. वी आर नॉट मेकिंग ट्रिमेंडस एफर्ट्स टू डेव्हलप आवर ओन कॉम्पिटन्सीज. मग अशा केसमध्ये इफ दॅट पर्सन विल स्टार्ट अँड डुईंग इनजस्टिस इन हिज ऑर हर लाईफ, त्यावेळेस मग करायचं काय आहे ते ए आणि बी च्या माध्यमातून दिलेले 2 पॉइंट दिले तिथे. पॉइंट ए काय बघा ना, स्टॉप, थांबवा. कोणाला? हिमच दिलं इकडे बरं का. आता इकडे हिम हा शब्दाला इकडे ऍक्च्युली नोट्स मध्ये हर पण यायला पाहिजे, जसं खाली आला हिम और हर. अन्याय हा फक्त हिम कडनंच होत नसतो, अन्याय हा हर कडनं पण होऊ शकतो. यस, विचार करा, विचार करा, विचार करा. ठीक आहे. मग इथे म्हणलं काय पाहिजे ना, स्टॉप हिम ऑर हर. त्याला किंवा तिला आपण थांबवलं पाहिजे. कशासाठी थांबवलं पाहिजे? फ्रॉम डुईंग फर्दर इनजस्टिस. त्या व्यक्तीकडून पुढे होणारा जो काही अन्याय आहे तो अन्याय थांबवला पाहिजे. समजतंय का बघा? म्हणजे त्या व्यक्तीकडून फर्दर इनजस्टिस झाला नाही पाहिजे. ऍज वेल ऍज ह्याच्या सोबतच पॉइंट बी आहे, हेल्प हिम और हर. त्याला किंवा तिला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, हेल्प म्हणजे मदत केली पाहिजे. आपण त्याला किंवा तिला आपण मदत केली पाहिजे. कशासाठी मदत केली पाहिजे? टू डेव्हलप दी कॉम्पिटन्स फॉर एन्श्युरिंग जस्टिस. त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्या सेल्फच्या आतमध्ये त्यांच्या क्षमतांचं विकसित करण्यासाठी आपण त्याला किंवा तिला मदत केली पाहिजे. ही मदत करत असताना कशी केली पाहिजे ते दिलेलं आहे, फॉर एन्श्युरिंग जस्टिस. कशासाठी करायची ते दिलंय बरं का, सॉरी. फॉर म्हणजे साठी करिता आहे. कशासाठी? एन्श्युरिंग जस्टिस. एन्श्युरिंग जस्टिस म्हणजे न्यायाची खात्री करण्यासाठी. समजलं का? समजलं का पाठीमागे? समजून घ्या ना, समजून घ्या गोष्टी. अँड स्टार्ट बिल्डिंग द रिलेशनशिप्स. अनफॉर्च्युनेटली what is happening, we are running behind the physical facilities. We are not focusing on the developing the relationships. नाते संबंधांना आपण डेव्हलप न करता आपण फक्त फिजिकल फॅसिलिटीच्या मागे पळत असल्यामुळे ह्या अडचणी आहेत. आता एक प्रश्न विचारतोय मी बरं का, विद्यार्थी असल्यामुळे बरं का, समोर असल्यामुळे बरेच प्रश्न म्हणजे व्यवस्थितपणे येतं सांगतात. समजतं बघा. एकटं मी आता इथे विद्यार्थ्यांना पाहून मला बरंच काही सुचायला लागलंय, कशामुळे माहित नाही. पण मी ज्यावेळेस एकटंच असं तिकडे वाचून सांगायचो त्यावेळेस मला वाटायचं मीच मला शिकवतोय. ठीक आहे, समजतं बघा. दॅट इज द डिफरन्स आहे. प्रश्न काय होता विसरला, थांबा. आलं लक्षात.
आता मला बरं का महत्वाचं काय सांगा की प्लीज रेज युअर हँड्स अँड हाऊ मेनी ऑफ यू आर हॅव्हिंग फेसबुक अँड व्हॉट्सअप अकाउंट्स. प्लीज रेज युअर हँड्स. प्लीज. फेसबुक अँड व्हॉट्सअप आहेत. हात वर करा की तिकडे. तिकडे म्हणजे इकडे आतमध्ये, म्हणजे आपल्याला काउंट कळेल टोटल नंबर ऑफ स्टुडंट दोज हू आर हॅव्हिंग अन फेसबुक अँड व्हॉट्सअप अकाउंट्स. व्हॉट्सअप पण असेल तर वाय, बिकॉज फेसबुक अँड व्हॉट्सअप दीज आर दी manufactured by same company. That product is manufactured by same company, that is मेटा कंपनी झाली ती फेसबुक. आता बघा 20 जण आहेत 20 जण. ठीक आहे, समजतं बघा. म्हणजे आउट ऑफ 50% पकडूया आपण, 50% सोशल मीडियामध्ये अडकलेले आहेत. टेलिग्राम इज ऑल्सो सोशल मीडिया, बट इट इज लिटल बिट डिफरंट आहे. फरक आहे दोन्हीमध्ये. ह्याचा पण अभ्यास करा. बघा ना, अभ्यास कशाच करणार आणि शिकणं महत्वाचं आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. सो टुडे आय एम गिविंग वन टास्क that you will have to find out, you will have to search, you will have to explore and by yourself what is the difference between study and learning. Because yesterday I had a session with diploma engineering students. 250 ते 300 पोरं बसलेली, मुलं मुली मिळून. कॉन्फरन्स हॉल बघितला, मोठा इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल बघितलं, तिथे झाला सेशन. आणि मला ऑब्झर्व झालं बरं का, ते 10वी करून आलेली पोरं होती. कितवी करून? 10वी डिप्लोमाची, ती पण पहिल्याच वर्षाची. आणि तुम्ही 12वी करून पहिल्या वर्षाची असून, ठीक आहे, बोलत नाहीयेत. धडाधड बोलत होती ती. मग 12वी शिकून आपल्यामधला कॉन्फिडन्स लेवल वाढला का कमी झाला, विचारा स्वतःला. येते का लक्षात? हॅलो हॅलो हॅलो. हा, सृष्टी शेटे, यू रेज्ड युअर हँड. हॅलो, डू यू वॉन्ट टू से समथिंग? सृष्टी नो, ठीक आहे. कळतंय का हो काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय, काय बघा. मग इथे खालती वाक्य दिले आहे ना, इन दी प्रेझेंट सिस्टम, सध्याची जर व्यवस्था किंवा जर सिस्टम पाहिली आपण तर काय पाहायला भेटते? मोस्टली वी सीम टू बी रिस्ट्रिक्टिंग आवर सेल्फ ऍट पॉइंट ए. आपण फक्त अन्याय करणाऱ्या व्यक्तीला थांबवतोय, ते पुढच्या लेवलला जात नाहीये. कुठल्या? वी आर नॉट हेल्पिंग हिम ऑर हर. कशासाठी? टू डेव्हलप दॅट कॉम्पिटन्स लेवल इन दी सेल्फ. त्याचा विचार करा. एक एक्झाम्पल सांगतो. एखाद्याने जर गुन्हा केलाय, तर त्याला शिक्षा होते. शिक्षा ही कोणाला दिली जाते? सेल्फला दिली जाते का त्या बॉडीला? बॉडीला दिली जाते. ते सांगितलंय का आपण? छडी लागे छमछम. ठीक आहे, कॅन्सल आहे. समजतं का बघा. तर मग ती जी काही शिक्षा आहे, ती शिक्षा न होण्यासाठी आहे, त्या व्यक्तीला आपण मदत नाही करत आहे. वी आर नॉट हेल्पिंग हिम ऑर हर. कशासाठी? टू डेव्हलप दी कॉम्पिटन्स, क्षमता वाढवण्यासाठी, त्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आपण मदत नाही करत आहे. समजतं का? पुढे जातो आपण प्रिझर्वेशन कडे. प्रिझर्वेशन हॅज टू डू प्रिझर्वेशन म्हणजे संवर्धन, जतन करणं, जपणूक करणं. ठीक आहे. प्रिझर्वेशन हॅज टू डू विथ रिलेशनशिप, नातेसंबंधांच्या संदर्भात प्रिझर्वेशन आहे. ऑफ ह्युमन बिईंग्स म्हणजे मानवी नातेसंबंधांचं जपवणूक करणं, जतन करणं. विथ रेस्ट ऑफ नेचर. विथ रेस्ट ऑफ नेचर म्हणजे ही जर पृथ्वी कन्सिडर केली, ह्या पृथ्वीवरती राहणारे आपण ह्युमन बिईंग, आपण आहेत का ह्युमन बिईंग? असेल तर आपण ह्युमन बिईंग. ठीक आहे. आपण ह्युमन बिईंग सोडून राहिलेली जी काही पृथ्वी आहे, तर त्या पृथ्वीला आपण म्हणतो रेस्ट ऑफ नेचर. म्हणजे काय? ह्युमन रिलेशनशिपचं पण जपवणूक करत, पृथ्वीवरती असलेल्या सर्व गोष्टींची पण जपवणूक करायची आहे. तिकडे मग काय बघा ना, माती असेल, जमीन असेल, वनस्पती असतील, गवत असेल, काय बघा, झाडं असतील, फुलं असतील, पक्षी असतील, प्राणी असतील. इट मीन्स एंटायर नेचर आहे. त्या एंटायर नेचरचं पण आपण प्रिझर्वेशन केलं पाहिजे.
संवर्धन केलं पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाहीये, लक्षात घ्या. त्या झाडांना जगवलं पण पाहिजे. आज एकदा झाड लावलं की ते परत जळून गेलं का काय आपण बघतच नाहीये. विचार करा. वी आर नॉट टेकिंग केअर. आणि केअर हा भाव आला तिकडे का, तर झाड हे काय हो, फिजिकल आहे. फिजिकल आहे. फिजिकल आहे का? जसं आपलं शरीर आहे तसं झाडाचं पण शरीर आहे काहीतरी. मग त्याची आपण काळजी घेत नाहीये. वी आर नॉट टेकिंग केअर. केअर इज द फिलिंग अँड विच इज रिलेटेड टू अवर बॉडी. आपल्या शरीरासाठी त्या केअर ह्या फिलिंगचा महत्व आहे, लक्षात घ्या. आणि बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला कशाची गरज आहे? गायडन्सची गरज आहे ना. गायडन्स म्हणजे मार्गदर्शन. लक्षात घ्या. सो प्रिझर्वेशन इज द रेकग्निशन आहे. मग प्रिझर्वेशन काय आहे? संवर्धन काय आहे? रेकग्निशन म्हणजे परत एकदा ओळखणं आहे. ऑफ रिलेशनशिप म्हणजे नाते संबंधांना ओळखणं आहे. ऑफ ह्युमन बिईंग म्हणजे मानवासोबत, विथ रेस्ट ऑफ नेचर, निसर्गासोबत. इथपर्यंतचा पार्ट जर तुम्ही पाहिला तर हा पार्ट जो काही आहे तो जस्टिस ह्या शब्दासारखाच आहे बघा. पुढचं जे आहे ना, इट्स फुलफिलमेंट अँड इव्हॅल्युएशन लीडिंग टू म्युच्युअल फुलफिलमेंट. आता हे पुढचं वाक्य महत्वाचं आहे ना. प्रिसाइजली, थोडक्यात, हे जरी नाही कळलं तर सोडून देऊ शकतो आपण. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी समजतात का आपल्याला? एखादी मूवी पाहत असताना सुद्धा सगळ्या गोष्टी समजत नाहीत, आपण तो स्किप करतो. पार्ट करतो. मी तर करतो आहे ना. काय बघा, सगळं आपण समजून नाही घेऊ शकत नाही. वी आर ह्युमन्स. सो सर्टन थिंग्स वी आर स्किपिंग इन अवर लाईफ अँड वी आर मुव्हिंग अहेड. आपण पुढे जातोय ना, थांबत नाही तिथेच, नाही समजलं म्हणून. सो प्रिझर्वेशन वुड मीन, प्रिझर्वेशनचा अर्थ इकडे सांगण्याचा प्रयत्न केलाय एनरिचमेंट. त्यालाच आपण दुसरा एक शब्द वापरूया, नर्चरिंग अवर बॉडी. म्हणजे जे बॉडीसाठी जे आपण करतोय, लक्षात घ्या, त्याच गोष्टी ह्या नेचरसाठी सांगितलेल्या आहेत. काय म्हणलं? ज्या गोष्टी आपण शरीरासाठी करतोय त्याच गोष्टी नेचरसाठी सांगितलेल्या आहेत. म्हणजेच नेचर हे इथं काय झालेलं आहे? शरीर झालेलं आहे थोडक्यात. प्रिझर्वेशन वुड मीन एनरिचमेंट, पालन पोषण करणं, प्रोटेक्शन, संरक्षण करणं, अँड राईट युटिलायझेशन म्हणजे योग्य वापर करणं. कशाचा? ऑफ रेस्ट ऑफ नेचर म्हणजे मानव सोडून राहिलेल्या ह्या पृथ्वीचं पण आपण काय केलं पाहिजे? योग्य वापर केला पाहिजे. राईट युटिलायझेशन ऑफ आवर ओन बॉडी जसं होतं, म्हणजे आपलं शरीराचं जसं आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं प्रिझर्वेशन, संवर्धन, जपवणूक म्हणजेच नेचरचं संवर्धन करणं आहे. थोडक्यात मराठीत सांगायचं झालं तर आपलं शरीर जसं आहे त्याच पद्धतीनं नेचर आहे, निसर्ग आहे. निसर्गाचं पण आपण तिन्ही गोष्टी करायच्या. कळलं का? जाऊया पुढे. समजलं का बघा? कुठपर्यंत आलो बघा. हा. सो प्रिझर्वेशन एन्श्युअर्स, संवर्धन, जपवणूक कशाची खात्री करते? प्रॉस्परिटी इन, काय दिसेना, काय झालं बघा, हल्लं. प्रॉस्परिटी इन ह्युमन बिईंग्स, मानवामध्ये जर समृद्धी आणायची असेल तर तिकडे जपवणूक करणं गरजेचं आहे. एनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ रेस्ट ऑफ नेचर हे पण गरजेचं आहे, हे आपण पाहिलं. ठीक आहे. थोडक्यात आता बघा ना, जस्टिस एन्श्युअर्स फिअरलेसनेस. भीती जर कमी करायचा असेल तर न्याय गरजेचा आहे, त्याची खात्री करणं गरजेचं आहे. ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास आला बघा ना परत. इन दी सोसायटी, समाजामध्ये सुद्धा तो विश्वास असणं गरजेचं आहे. प्रिझर्वेशन एन्श्युअर्स दी म्युच्युअल फुलफिलमेंट विथ रेस्ट ऑफ नेचर. तेच दिले बरं का, मला वाटतं. समजलं का? समजलं? जाऊया पुढे. एक्सचेंज स्टोरेज. ऑनलाईन वाले, हॅलो, ऑनलाईन वाले, येस सर. हा, समजलं का हो? येस सर. हा. आता ह्या ऑनलाईन ऑफलाईन मुळे ना ऑनलाईन वाले बोलतात आहेत ना ऑफलाईन वाले बोलतात आहेत. कशामुळे असं होतं? त्यांना वाटतंय तुम्ही बोलणार, तुम्हाला वाटतंय ते बोलणार, त्याच्यामुळे कोणच नाही बोलत आहे.
त्यामुळे रिलेशनशिप्स होत नाहीयेत. हॅलो हॅलो, येतं का लक्षात? येस सर. समजून घ्या. बघा, सो वी आर मुव्हिंग टुवर्ड्स लास्ट डायमेन्शन आहे. आपण मानवी ह्युमन ऑर्डर्सचे आहे, मानवी व्यवस्थेचे आपण काय पाहतोय? डायमेन्शन्स पाहतोय, पैलू पाहतोय, आयाम पाहतोय. त्याच्यामधला हा शेवटचा डायमेन्शन आहे, दॅट इज एक्सचेंज, स्टोरेज. काय बघा तो आहे काय? एक्सचेंज म्हणजे काय मराठीत अर्थ? देवाणघेवाण. मी काहीतरी तुम्हाला देणार, तुम्ही मला काहीतरी देणार. समजतं का? त्याला आपण म्हणतोय देवाणघेवाण. मीन्स सांगितलं तिकडे शेअरिंग. बरं का? शेअरिंग म्हणजे काय? आपण जर जेवण खात असू आणि कोण आपल्यापाशी आलं तर आपण शेअर करतो, त्याला शेअरिंग म्हणतो आपण. ते खाण्याचं शेअरिंग झालं. येतं का लक्षात? बघा, तशा ज्या काही आपल्यापाशी गोष्टी असतील, फिजिकल फॅसिलिटीज असतील किंवा फिलिंग्स असतील, ज्या 9 फिलिंग्स आपण पाहिल्या, त्या 9 फिलिंगचं शेअरिंग झालं पाहिजे. जर त्या 9 फिलिंगचं शेअरिंग होत असेल तर त्याला सुद्धा एक्सचेंज म्हणायचं आहे. फक्त देवाणघेवाण म्हणजेच एक्सचेंज नव्हे. हॅलो, फक्त देवाणघेवाण म्हणजेच एक्सचेंज नव्हे. एक्सचेंज म्हणजे काय? शेअरिंग सुद्धा आहे. म्हणतो आपण, मला दुःख झालं तर आपलं दुःख आपण शेअर केलं पाहिजे. एखाद्याला आनंद झाला तर त्यांनी तो आनंद शेअर केला पाहिजे. पाहिजे का? विचार करा. आपण ते करत नाहीयेत. दुःख झाल्यानंतर पण ते दुःख आपल्यापाशीच ठेवतोय आपण, आणि आनंद जरी झाला तरी ते आनंद आपल्यापाशीच ठेवतोय आपण. वी आर नॉट शेअरिंग. एक्सचेंजचा अर्थ फक्त देवाणघेवाण नव्हे. ह्याचा अर्थ काय? ऑर म्हणजे किंवा. येस, ऑर म्हणजे किंवा. इथे सांगितलंय एक्सचेंज मीन्स शेअरिंग ऑर एक्सचेंजिंग. काय आहे? फिजिकल फॅसिलिटीज. इथे अजून एक शब्द मिस झालाय, तो मी स्वतःच ऍड करतोय. अँड फिलिंग्स, ज्या 9 आपण पाहिल्या. लिहिता येत नाही बरं का, थोडस दिसतंय का? फिलिंग्स. हा, फिजिकल फॅसिलिटीज अँड फिलिंग्स. नुसतं फिजिकल फॅसिलिटीजचं शेअरिंग आणि एक्सचेंजिंग व्हायला नाही पाहिजे. भौतिक सुविधांचं फक्त शेअरिंग व्हायला नाही पाहिजे. भौतिक सुविधांचं फक्त देवाणघेवाण व्हायला नाही पाहिजे. त्याच्या सोबत फिलिंगचं सुद्धा देवाणघेवाण झालं पाहिजे. फिलिंगचं सुद्धा शेअरिंग झालं पाहिजे. विथ व्ह्यू ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. कशासाठी व्हायला पाहिजे? आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता होण्यासाठी व्हायला पाहिजे. अँड नॉट विथ द ऑब्सेशन फॉर प्रॉफिट. त्या झालेल्या नफ्याचा, प्रॉफिट म्हणजे काय? नफा आहे ना. झालेल्या नफ्याचा मालक होण्यासाठी नाही व्हायचंय ते. एक्सचेंज त्याच्यासाठी नाही करायचं आहे ना, मालक होण्यासाठी. लक्षात घ्या. समजलं का? एक्सचेंज. हॅलो, येस सर. काय अडचण, डाऊट? आपण एवढं संपूया आणि मग थांबूया. चालतंय का? ज्यांना जायचं ते जाऊ शकतात. हॅलो हॅलो, येस येस सर. तर काय बघा ना तिकडे, द शेअरिंग इज विदिन फॅमिली. शेअरिंग कुठे होतं? तिथे सांगितलंय ना, आपल्या कुटुंबामध्ये होतं शेअरिंग आहे. मग आपण आपल्याला विचारलं पाहिजे, आपण फॅमिली आहोत का? आहेत का? आहेत का आपण फॅमिली? विचार करा. फॅमिली नसल्यामुळे अडचण आहे तिकडे. मग आपण शेअरिंग नाही करत आहे. समजतं का? 9 व्हॅल्यूचं 9 फिलिंगचं आपण शेअरिंग नाही करत आहे. मग शेअरिंग कुठे होतं? हे ह्या वाक्यात दिलं, शेअरिंग इज विदिन दी फॅमिली. पुढच्या लेवलला म्हणलं तिकडे ते वाढत जातं. फक्त कुटुंबापुरतं लिमिटेड नाही राहत नाही ते ना. लिमिट कुटुंबापर्यंत पुरतं लिमिटेड राहत नाही. टू एक्सटेंड वन हॅज बीन एबल टू ऍक्सेप्ट द रिलेशनशिप्स. पुढच्या लेवलला आपल्याला समाज लेवलला जाऊन पण ते एक्सचेंज करायला लागणार आहे. फिजिकल फॅसिलिटीजचं आणि फिलिंगचं आहे. बियॉन्ड दॅट इज एक्सचेंज. ह्याच्या पलीकडे जाऊन एक्सचेंज ह्या शब्दाचं महत्व आहे. थ्रू शेअरिंग अँड एक्सचेंज फिजिकल फॅसिलिटी अँड फिलिंग्स मी ऍड करतोय. विथ फॅमिली चुकला, थांबायचं तिकडे. each family can have all that and is needed and there is a mutual fulfillment.
प्रत्येक कुटुंबामध्ये शेअरिंग झालं पाहिजे का हो? हॅलो, झालं पाहिजे. अजून एक सांगतो आता, मुलं जे आलेले आहेत ते बॉईज हॉस्टेलला आलेले आहेत, मुली जे आलेले आहेत त्या गर्ल्स हॉस्टेलला आलेले आहेत. मग आपण ज्यावेळेस रूम मध्ये राहत असतोय त्यावेळेस सुद्धा ते शेअरिंग झालं पाहिजे. समजतं का? बघा, ही माझी पेस्ट, ही माझा ब्रश, ब्रश शेअर व्हायचा आहे का नाही माहित नाही. ठीक आहे, ठीक आहे. विचार करा, माझा साबण वापरला, माझी बादली वापरली, फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या, आपण तिथे भांडत बसतोय. मग कसे रिलेशनशिप्स आपले होणार आहे? भांडणं झाली नाहीत पाहिजे एवढी फक्त काळजी घ्या ना, 4 वर्षात टॉप लेवलला जाणार तुम्ही. येतं का लक्षात? समजलं? पलीकडे, अलीकडे. हे झालं कशा संदर्भात? एक्सचेंज संदर्भात झालं बरं का. आता स्टोरेज म्हणजे काय? स्टोरेज म्हणजे साठवणूक, साठवून ठेवणं गोष्टी आहे. स्टोरेज इज दी प्रिझर्विंग, प्रिझर्विंग म्हणजे संवर्धन करणं, जतन करणं. कशाचं? फिजिकल फॅसिलिटीचं. आज एक महत्वाचा प्रश्न मी विचारतोय सर्वांना, आज ज्या काही तुम्हाला फिजिकल फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत त्या मिळालेल्या फिजिकल फॅसिलिटीज ह्या तुमच्या स्वतःच्या आहेत का? नो सर. नाही आहेत. त्या आई वडिलांनी दिलेले आहेत, तुमच्या पालकांनी तुम्हाला दिलेल्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत. मग ह्या फिजिकल फॅसिलिटीज वापर करत असताना आपण करायला काय पाहिजे? जपवणूक करायला पाहिजे, जपवणूक करायला पाहिजे. वाटत असताना म्हणजे शेअर करत असताना बरं का, आपल्यापाशीच काय नाही त्याला शेअरिंग म्हणायचं का? मग त्याचा विचार करा बरं का. माहित नाही म्हणजे माझ्याकडे सगळंच आहे, ते सगळंच मी देऊन टाकलं आहे, चालेल का? हा पण विचार करा. सो स्टोरेज, म्हणून त्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या, एक्सचेंज अँड स्टोरेज. ह्याचा बॅलन्स करायचा आहे, लक्षात घ्या. आयुष्य जगत असताना, एक्सचेंज करत असताना स्टोरेजची पण जाणीव आपल्यामध्ये ठेवायची आहे. स्टोरेज इज प्रिझर्विंग फिजिकल फॅसिलिटी आफ्टर द फुलफिलमेंट ऑफ नीड्स. आपल्या ज्या काही गरजा आहेत त्यांची परिपूर्तता झाल्यानंतर आपण काय करायचंय? फिजिकल फॅसिलिटीचं संवर्धन करायचंय, फिजिकल फॅसिलिटीचं जपवणूक करायचंय. येतं का लक्षात? सो दॅट, म्हणून इट इज अवेलेबल. जर जपून ठेवलं तरच ते आपल्याला परत अवेलेबल होणार आहे, उपलब्ध होणार आहे. जर आपण जपूनच नाही वापरल्या गोष्टी तर आपल्याला परत अवेलेबल होणार नाहीत. सो वी विल हॅव टू प्रिझर्व. वन्स वी विल स्टार्ट प्रिझर्विंग, then only what is possible. When it is not available with us, at that time it will automatically be available with us. And because we are storing, आपण साठवून ठेवत असल्यामुळे, जतन करून ठेवत असल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस आपल्यापाशी नसणार आहेत त्या गोष्टी, त्यावेळेस आपल्याला त्याची उपलब्धता होणार आहे. हॅलो, किती म्हणलं आहे ना, वेन रिक्वायर्ड आहे ना. वेन रिक्वायर्ड म्हणजे ज्या वेळेस आवश्यकता असणार आहे त्या आवश्यकता असलेल्या वेळी आपल्याला ह्या गोष्टी पुरणार आहेत, उपलब्ध होणार आहेत. दिस इज डन. मग हे सर्व आपण जर केलं गेलं आहे तर काय होणार आणि हे कसं करायचं आहे ते सांगितलं इकडे. म्युच्युअल फुलफिलमेंट, आपापसामध्ये आपली परिपूर्तता होण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत. हे माझं, हे तुझं करत नाही बसायचं, लक्षात घ्या. हे माझं बेड, तू इथं झोपायचं नाही वगैरे, असं बरंच काय होत असतं तिकडे हॉस्टेल लाईफ मध्ये. दॅट आय एक्सपिरियन्स्ड. होत असतं न कळत. आपण एकमेकांना दुखवत असतो, न कळत आपण एकमेकांना, मी ऑब्झर्व केलं बरं का, आपण न कळत एकमेकांना दुखवत असतो आणि मग तिकडे 4 वर्ष संपल्यानंतर मुळमुळ रडत असतात जाताना. तसल्या ह्याला काय उपयोग आहे बघा. हाय तोपर्यंत किंमत नाही ना, जाताना मग समजतंय का काय म्हणायचंय, कसं म्हणायचं. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत आपण हॅप्पी, आनंदी, एकमेकांची परिपूर्तता करत, हेच खरं जगणं आहे, लक्षात घ्या. समजतं का बघा. नॉट विथ दी ऑब्सेशन फॉर अक्युम्युलेशन. गोळा केलेल्या गोष्टींचा मालक होण्यासाठी त्या गोष्टी साठवायच्या नाहीयेत किंवा गोळा करून ठेवायच्या नाहीयेत किंवा जतन करून ठेवायच्या नाहीयेत. माझ्याकडे 100 कपडे आहेत, माझ्याकडे काय बघा, त्याला काय झालं, ते जपून झाले. दॅट ऑल्सो वी कॅन शेअर.
समजतं का? मित्रमैत्रिणींमध्ये शेअरिंग झालं पाहिजे बरं का, हॉस्टेलमध्ये राहत असताना. एक्सप्लॉयटेशन फक्त होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय हो सांगा? शोषण. शोषण फक्त झालं नाही पाहिजे. शोषण हे फक्त 2 प्रकारचंच आहे. पहिला प्रकार म्हणजे फिजिकल फॅसिलिटीजचं शोषण, म्हणजे भौतिक सुविधांचं शोषण, आणि दुसरं कुठलं? शरीराचं शोषण, शारीरिक शोषण. आपलं जगामध्ये, जगाच्या पाठीवरती कुणीच ह्या 2 टाईपचं शोषण केलं गेलं नाही पाहिजे. शोषण केल्याची भावना जर आपल्यामध्ये आली तर इमिजिएट आपण ज्या बाकीच्या व्यवस्था आहेत, कुठल्या? न्याय व्यवस्था म्हणू, पोलीस व्यवस्था म्हणू, अजून कुठल्या व्यवस्था, आरोग्य व्यवस्था असेल, त्या ठिकाणी जाऊन आपण ते एक्सप्लॉयटेशनचं सांगायला पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे. समजतं का हो? जाऊया का पुढे? बघा, मला वाटतं टाइम संपला. खाली काय आहे का अजून बघा. हा, संपला. ठीक आहे, लेट अस स्टॉप. हॅलो. Yes, sir. आपण कुठपर्यंत आलोय बघा, इथपर्यंत आलोय. फक्त पॉइंट काय आहे एवढा सांगून आपण थांबूया. स्कोप. स्कोप म्हणजे व्याप्ती. कशाची व्याप्ती? हार्मनी फ्रॉम फॅमिली ऑर्डर टू वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे. म्हणजे कुटुंब व्यवस्थेकडून जागतिक कुटुंब व्यवस्थेकडे हार्मनी आणणे, ह्यालाच म्हणलेलं आहे युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर आहे. सार्वत्रिक मानवी व्यवस्था. सार्वत्रिक मानवी व्यवस्था म्हणजे फॅमिली ऑर्डर कडून पुढच्या लेवलला आपण अख्खं जग ही फॅमिली आहे असं समजणं. थांबूयात. हॅलो. Thank you very much for attending this session. I hope you are understanding. And next session onwards, what we will do, introduction वगैरे आपण स्किप करूया. ठीक आहे, फटाफट आपला राहिलेला चॅप्टर आहे तो नेचरचा, तो संपेल. तो संपल्यानंतर आपला सिलेबस पण संपेल. ओके, जावा. ऑनलाईन असलेले पण जावा आणि ऑफलाईन असलेले पण जावा.